खेतवाडीच्या लंबोदरची राज्यातील सर्वात उंच गणेश मूर्ती साकारण्यात आली। वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ बुक इंडियानं या मूर्तीची दखल घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। राजस्थान सरकार अतिरेक्यांच्या पाठीशी असं पंतप्रधान म्हणाले। वंचितकडून 48 लोकसभा लढवण्यासाठी चाचपणी सुरू झाले। वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। येवले शहरातील विठ्ठलनगर भागातील ड्रीम सिटीचा राजा या मंडळानं तिरुपती बालाजी मंदिराचा हुबेहूब देखावा सादर केलाय। हा देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांची एकच गर्दी जमले। हा देखावा साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना 3 महिन्यांचा कालावधी लागला। पोलीस निरीक्षकानं वकिलाला अमानुष वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गोंदिया शहरातील आंबेडकर चौकात वकील संघाने निदर्शनं केलेत। यावेळी वकील संघाकडून आंदोलन करत पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत वेळकाढूपणा करणाऱ्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा निर्धार शिरूर इथं धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय। चौंडी इथल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं पुणे नगर महामार्गावर शेळ्या मेंढ्या सोडून रास्ता रोको करण्यात आला। राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय। जालना जिल्ह्यात गेल्या 24 तासात 9.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात 1 जून पासून आतापर्यंत एकूण 454.40 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। बुलडाण्यात पावसानं हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेले। पावसामुळे 125 घरांची पडझड झाली, तर पुराच्या पाण्यात 70 ते 75 जनावरं वाहून गेलेत। गावातील रस्त्यावर तब्बल 8 ते 10 फूट पाणी आल्यानं खडतगाव आणि महाळुंगी या गावांचा संपर्क तुटलाय। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणारा रुद्राक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा आहे। या यशानंतर रुद्राक्षच्या कुटुंबियांकडून त्याचं कौतुक केलं जाते। रुद्राक्षनं देशासाठी सुवर्ण कामगिरी केल्यानं आम्हाला तसंच देशालाही त्याचा अभिमान आहे, असं त्याचे वडील म्हणाले। नवरात्र उत्सव काळात अंबाबाई मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत मंदिराला लागून असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीचे 2 मजले ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। मात्र चुकीच्या हेतूनं ही इमारत बळजबरीनं ताब्यात घेत असल्याचा आरोप करत शेतकरी संघानं याला विरोध केलाय। पनवेलमध्ये 30 वर्षांपूर्वी हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 10 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला अमृतसर पंजाब इथून ताब्यात घेतले। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र 2 आरोपींचा यापूर्वीच मृत्यू झालाय। केरळमध्ये भारतीय सैनिकावर पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 6 जणांनी हल्ला केलाय। हल्ला करून जवानाच्या पाठीवर पीएफआय असं लिहिण्यात आलंय। पीएफआय ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे। हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जाण्याची शक्यता आहे। आमदार अपात्रतेसंदर्भात मंगळवारी सुनावणी झाली। दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला, मात्र निर्णय राखीव ठेवण्यात आलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबरला होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय। दर्शन झाल्यानंतर त्र्यंबकमध्ये घर चलो अभियानात त्यांनी सहभाग घेतला। या अभियानाच्या माध्यमातून सरकारनं केलेल्या कामांची त्यांनी लोकांना माहिती दिली।
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मंगळवारी मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आहेत। मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचं ते दर्शन घेणार आहेत। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरातील बाप्पाचंही दर्शन घेतील। पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नड्डा नतमस्तक होणार आहेत। त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कांदा प्रश्नावर बैठक बोलावली। बैठकीला आमदार, बाजार समिती संचालक आणि व्यापारी तसंच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। गेल्या 6 दिवसांपासून नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत, त्यामुळे या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 90व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। एपीएमसी कांदा बटाटा बाजार आवारात आयोजित या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। खडसे अजितदादा यांच्याच नाही तर राजकीय आणि विकासाच्या मुद्द्यावर ते आपल्याही संपर्कात आहेत, असा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केलाय। अजित पवार नाराज असायचं काही कारण नाही। जयंत पाटील यांच्या इच्छेवर अजित पवार नाराज होणार नाहीत, असं देखील ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात झाली आहे। यावेळी पवार यांनी मास्टर स्ट्रोक या पुस्तकाचं प्रकाशन केले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यादरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि बाप्पाची आरती केली। बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। कोण कोणाला तिकीट देईल हे माहित नाही, पण राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेच 2024 ची निवडणूक लढवतील। आम्ही तीनही पक्ष एकत्र येऊन कुठून कोण लढेल हे ठरवू, असं देखील ते म्हणाले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकच्या सिद्धपिंपरी गावात बावनकुळे यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते तनुजा घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्धव गटाचे नाराज उपनेते बबनराव घोलप यांच्याबाबत बावनकुळे यांनी वक्तव्य केले। आम्ही कुणाला आमच्या पक्षात या असं म्हणत नाही, मात्र घोलप जर आमच्याकडे आले तर आम्ही नाही म्हणणार नाही, असं बावनकुळे म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील पूर परिस्थिती पाहणीवर विरोधकांनी टीका केली आहे। पाहणी वेळेचा फडणवीसांचा खरा व्हिडिओ हा भाजपकडून रिट्वीट करण्यात आलाय आणि विरोधकांना भाजपनं प्रत्युत्तर दिले। निवडणूक आयोगाचा निर्णय मी मान्य करणार। राष्ट्रवादीमधल्या संघर्षासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केले। जोपर्यंत कुठला निकाल येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा विचारच येत नाही। मी विकासाचं काम करतो, असं देखील ते म्हणाले। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। खडसे यांना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजे, तसंच खडसे भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय पडतायत, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। गिरीश महाजन यांच्या आरोपाला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले। मला कुणाची हाजी करायला आवडत नाही। गिरीश महाजन यांच्यासारखं मागे फिरून फोटो काढायला आवडत नाही, असं महाजन यांचं डोकं तपासलं गेलं पाहिजे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावलाय। नागपुरात पावसाचा हाहाकार सुरू होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणपतीचं दर्शन घेण्यात व्यस्त होते, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। 4 तासाच्या पावसात नागपूर बुडालं। नैसर्गिक आपत्तीनंतरच्या उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले, असं देखील ते म्हणाले।
राजकारणात असे 5 वर्ष कधीही बघितले नाहीत। या 5 वर्षात सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीनही वेळेला शपथविधी पार पडलाय। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी तसंच बच्चू कडू यांच्यासह सर्व पक्ष सत्तेतही राहिलेत, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरपूर इथं केलं। संजय राऊत, अंबादास दानवे अध्यक्षांवर दबाव टाकतायत। दोघांवर हक्कभंग आणा असं पत्र नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पाठवले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 13 सप्टेंबर रोजी निवेदन देत शेतकरी हिताच्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी 20 सप्टेंबरचा अल्टिमेट दिलेला असताना 26 सप्टेंबरचा सरकार व्यापाऱ्यांच्या बैठकीचा मुहूर्त का, मग राज्य सरकार कुठले शेतकऱ्यांचं हित पाहतायत असा सवाल करत थेट राज्य सरकारच्या भूमिकेवर लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी निशाणा साधलाय। अमरावती शहरात महापालिकेविरोधात काँग्रेस आक्रमक झाले। नागरिकांवर 5 ते 7 पटीनं मालमत्ता कर लादल्यानं महापालिकेविरोधात जनआंदोलन पुकारण्यात आले। महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्र भाजपनं खासदार सुप्रिया सुळे यांना चोख प्रत्युत्तर दिले। तुम्ही 14 पत्रकारांवर बहिष्कार टाकला आणि पत्रकारांवर आणीबाणी लादलीत, गुन्हे दाखल केले, हे सगळं महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय असं ट्विट भाजपनं केले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। या क्लिपवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय। बावनकुळेंची विद्वत्ता समोर आली असं पटोले म्हणाले। जळगावमधील आझाद क्रीडा गणेश मंडळानं भारतातील पहिली युद्धनौका INS विक्रांतची प्रतिकृती साकारले। हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतायत। विद्यार्थी वर्गाच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशानं विक्रांत युद्धनौकेची आरास करण्यात आली। सात दिवसांचा घरगुती बाप्पा आणि काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचं विसर्जन ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या आनंदात होताना दिसते। मनमाड शहराचे वेशीतील आराध्य दैवत श्री निलमणी गणेश मंदिरात भाविकांनी आणलेल्या 56 नैवेद्याचा भोग दाखवण्यात आलाय। नवसाला पावणारा पुरातन असलेल्या वेशीतील या गणेशावर भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे भाविकांनी आपल्या घरातून विविध पदार्थ तयार करून आणले। या 56 भोगाच्या कार्यक्रमासाठी शहरातील गणेश भक्त आपल्या जमेल तसं पदार्थ मंदिरात घेऊन येत असतात। जळगावमधील जय गणेश मित्र मंडळाच्या वतीनं उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आलाय। त्याला पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली।